बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। शरणं गच्छामि। प्रथम मी शैलजा प्राध्यापक विनायक रावणे म्हणजे सर्व आलेले आहेत. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असते, तसं माझ्या यशाच्या मागे आमच्या सरांचा हात आहे. आणि त्यांनी मला म्हणजे खरंच प्रोत्साहन दिलं आणि माझ्याकडून सगळी तयारी करून त्यांनी घेतली. सर म्हणजे मी त्यांचे मी आभारी. आणि मी एक पाठप्रयोग सादर करणार आहे. प्रथम तथागत विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमाई रमाई, माता सावित्री, अहिल्यादेवी आणि जिजाऊ यांना प्रथम अभिवादन आणि आपल्या सर्वांना जय भीम करून मी माझा एक पाठप्रयोग सादर करणार आहे. मी सावित्री बोलते. हो, मी सावित्री बोलते. तर तुम्हाला ठाव आहे ना? सावित्री कोण होती ती आणि मी काय काय कामं केली तेही तुम्हाला ठाव आहे. मी मुलीसाठी पहिली शाळा काढली, घरचा हाऊस खुला करून दिला पाण्याचा. तुम्हाला समजा ठाऊक आहे. तरी मी आज तुमच्या संगत बोलण्यासाठी आलेले आहे, मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे. माझे नाव सावित्री ज्योतिराव फुले. नाही का माझं माहेर खंडोजी निवासी पाटलाची मी लेक. अहो पाटलाची लेक होती मी. समजा कोण कौतिक माझं केलं जायचं. महाबाप पाटील समध्या पंचक्रोशीत माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता. कुणाचं भांडण तट्टा असू द्या, कुणाची काय अडचण असू द्या, माझ्या बापाकडे यावं, मग बापे भांडण सोडवायचं. अहो कुणी बायकोला नांदवीत नसेल तर ते बोलून घ्यायचं आणि म्हणायचं का बायकोला नांदवत नाहीस, गपगुमाने घेऊन जा घरला. आणि तो मी कुठं नाही म्हणतो, मी कुठं नाही म्हणतो म्हणून ते घेऊन जायचं. हे समजा मी लहानपणी पाहायचे. मलाही वाटायचं आपणही काहीतरी समाजाचं काम करावं, समाजाचे काम यावं असं मला वाटायचं. मी माझ्या आईची मी लई लाडकी होते बघा. तुम्ही पण होत्या ना समजे? तशीच मी पण माझी आईची लई लाडकी होती. माझी आई माझ्या नावानं जात्यावर पहिले जात्यावर दळण दळायची गिरण्या नव्हत्या पिठाच्या. माझी आई ओव्या तयार करून माझ्या नावानं गाणी म्हणायची. तर कोणतं गाण्याची म्हणायची बघा? नायगावाच्या चावडीला सोनियाचा दरवाजा, सोनियाचा दरवाजा, जुन्या गादीवर नवराजा, सावित्री लाडाईची लेक, धरी आईच्या पदराला, धरी आईच्या पदराला, न लेक शोभावी सासुराला. माझी आई अशा गोव्या तयार करून म्हणायची बघा. मी माझ्या आई संगत कधी कधी बाजारला जायची. नायगाव तालुक्यामध्ये शिरवळ आहे, आम्हाला शिरवळचा बाजार होता. मी आईसोबत बाजारला जायची. एक दिवस बाजारला गेली तर आई मला म्हणली, सावित्री तुला काय घेऊन देऊ बाई? तेव्हा मला जिलेबी लई आवडायची. मग आई मला जिलेबी घेऊन दे. आई तर हे अशा हातात पुढा घेऊन दिला जिलेबीचा आणि मी रस्त्यानं खात 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 अशी चालले. तर समोर एक गोरासाहेब, तेव्हा इंग्रजाचं राज्य होतं ना, गोरासाहेब असा समोर उभा राहिला आणि म्हणजे तो कसा हे बेबी असं रस्त्यानं जाताना काय बी खायचं नाही. काय म्हणतोय की पण असा असं बोट करीत होता. मला वाटलं हा पुढा खाऊ नको म्हणतोय जणू. मग तो पुढा धरला आणि फेकून दिला. तर म्हणते पोरले हुशार, कोणतरी मोठी होणार जणू. या बाया म्हणलं माझी
माझी आई बी म्हणते हुशार आहे, माझा बाप बी म्हणते हुशार आहे, आणि पोरा साहेब बी म्हणते हुशार आहे, तर मला वाटायला लागलं मी लय हुशार आहे. काय म्हणायला पाहिजे? आणि असं करत करतच बघा दिसमास जात होते. हे समाजाने मी अशी थोडी मोठी एवढी झाली की माझ्या आईने माझ्या बाच्या मागे लावली ते टुमणं. कोणतं टुमणं लावलं असं? तेव्हा लहान लहान मुलीचे लग्न व्हायचे, लहान लहान मुलीचे. माझा बाप म्हणला मी माझ्या सावित्रीचं कुणा संकटाही लग्न करून देणार नाही. कुणी चार शिकलेला असाल, कुणी समाज सुधार करणारा असाल तर त्याच्यासोबत लावून देईन. माझी सावित्री लाखात एक आहे. मी दिसायला लय गोड होते बघा, टपोर डोळं, लांब सडक केस, लांब सडक नाक, कुणी बी बघत राहावं असं माझं रूप. आणि असं करत करत झुमा म्हणा, बुद्धी म्हणा, खेळत 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 असं मी झाली की 9 वर्षाची. किती वर्षाची? 9 वर्षाची. आणि 9 वर्षाची झाली. धनकवडीच्या पाटलाची सगुणाबाई नावाची एक बाई आमच्या घरी आली आणि म्हणते कशी सावित्रीचा आणि ज्योतिबाचा जोडाला छाक दिसत बया. त्या ज्योतिबाच्या डोक्यामध्ये लय मला काय बाय चालायचं, पोरीबाळी शिकल्या पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, असं काय बाय राहायचं. आणि हे काय करायचं, जोडायचं फार नाद असते बघा बायांना, माणसाला लग्न जोडायचं फार आणि करायला पाहिजे ते काम. चांगलं काम आहे ते असं. आणि बोला मुलांना गाठ पडली ना, ठरलं आमचं ज्योतिरावसोबत लग्न. आमचं लग्न ठरलं. पुण्याची समधी वराडी मंडळी आमच्या नायगावला आली. हे असा मंडप टाकलाय, असा मोठा मंडप टाकलाय आणि अशा पंक्ती बसतात. आणि मी झाले ना नवरी. मी नवरी झाले, पाया जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, डोक्याला मुंडावळ्या, आणि मी अशी नवरी झाले. आणि नवरी होऊन मी गेले ना ठुमकत माझ्या सासूरला पुण्याला गेले. पाहते तर यांच्या घरी समधी पुस्तकं, ती अशी पुस्तकं ठेवली, इकडून पुस्तकं ठेवली, तिकडून पुस्तकं ठेवली, समधी घरभर पुस्तकं. मी म्हणलं बाई का बाबा काय नुसतं पुस्तकच खातोय की काय? होय की मी काही ध्यान देत नव्हते. आपलं घर भलं आणि काम भलं. एक दिवस मला म्हणाले सावित्री, पोरीबाळीची अवस्था फार बंगाळ आहे बघ, तुला शिक्षण घ्यावं लागल आणि पोरीबाळीला शिकवावं लागल. घ्या बाय म्हटलं, मला काय जमणार आहे, हे शिक्षण काय आपल्याला जमायचं नाही. त्याचा आवाज वाढला होता. म्हणले नाही सावित्री, तू स्त्री आहेस, तू पोरीबाळीपर्यंत जाऊ शकतीस, तू स्त्री आहे, तू शिक्षण घे. त्याचा आवाज वाढला होता. आवाज वाढला, तुम्ही तरी बोलता का? नाही ना. तसे मी पण काही बोलत नव्हती, मी आपलं ऐकून घेतलं. त्यांचे आपले काम शिक्षण घे, पोरीबाळी शिकल्या पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, त्यांचं आपलं वाचनाचं लिहायचं काम सुरू असायचं. अशातच लावणीचे दिवस सुरू झाले. लावणीला आमच्या शेतामध्ये सगुणाबाई, फातिमा शेख, आम्ही बाहेर गेलो शेताला. शेतात गेलं तर दुपारच्या ह्यांनी मला बोलवलं की मी अशी भीत जाऊन उभी राहिली. म्हणलं आता काय असेल बाई, काय काम असेल? तर म्हणायला लागले सावित्री, लावणीचे दिवस सुरू आहेत बघ. एका दाण्याला जमिनीत गाडून घेतल्याबद्दल पीक येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला दोघांना गाडून घ्यावं लागल, तेव्हा कुठं नवीन समाजाची निर्मिती होईल. मला काय बी कळेना समाजाची निर्मिती काय, गाडून घेणं काय. ते म्हणजे सावित्री, हे बघा हे आहे आपली जमीन. त्यांच्या हातात होती एक काठी. मी म्हणलं आता मला झापणार जणू. पहिले बाळ माणसं मारायचे बायांना, आता काय खरं नाही आपलं. आणि त्यांच्या हातामध्ये अशी काठी होती. म्हणजे ही आहे आपली पाटी, जमीन जी आहे आपली पाटी आहे. माझ्या हातात ही आहे लेखणी, मी याच्यावर तुला शिकवतो. हे असं काहीतरी लिहिलं, असं काहीतरी लिहिले. म्हणले म्हणलं हे आपल्याला शिक्षण काही जमायचं नाही. तुम्ही घरचे कामं सांगा मी पटापटा करेन, रानातली सांगा मी पटापटा करेन, शिक्षण काय आपल्याला जमायचं नाही. म्हणले नाही सावित्री, जमल तुला, कोणी काय याच्या पोटात शिकून येत नसताय, प्रयत्न कर तू, जमल तुला, येईल तुला. मी भय म्हणलं. आणि घरी येऊन मी प्रयत्न करायला लागले. भाकरी थापता भाकरी लिहून पाहायला लागले. सारता काम करता लिहून पाहायला लागले. 8 दिवस लागले मला लिहायला. मग मी लिहिलं, मग मी लिहिला. समधी अक्षर मला बोलत होती, माझ्या संगत बोलत होती, मला मोत्यासारखी वाटत होती. त्यांना लय आनंद झाला, महेंद्र आनंद झाला. म्हणजे सावित्री तुला लिहिता वाचता यायला झाक झालं, आपण आता पोरीबाळीला शिकू. हे घरोघर गेलं, पोरीनं सांगायला म्हणले सावित्रीला लिहिता वाचता यायले, पोरीबाळीला शाळेत धाडा, शिकतील पोरी शहाण्या होतील. कोणी ऐकायला तयार
झोपेचं सोंग घेतलं होतं तेव्हा. झोपलेल्याला जागी करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलं त्याला कसं जागी करणार? सांगायला लागले, अरे थोड्या पोरींना शाळेमध्ये शिकू द्या पोरींना. थोडंफार लोक ऐकायला तयार झाले. पण काय झालं, एक दिवशी गेले की लग्नाला, त्यांना लग्नाला बोलवलं होतं. मी म्हणून बाई आता दुपारची आपली कामं उठून वेळी करावं. मला लग्नाच्या वरातीचा आवाज येत होता आणि आवाज आला आणि आली की नंतर घरी म्हणले, सावित्री हे लोक अपमान करतात माझा. मला म्हणाले, तर आमच्या वरातीतून चालायचं नाही. 4 लोक शिकला म्हणून काय बामण समजतात का स्वतःला? राग होते सावित्री, अगदी माझ्या अंगाचा संताप होते. मी म्हटलं, लय अपमान केलाय जणू कुणी यांचा. आणि मी माझ्या पेटातनी मी माझ्या डोळ्याला पाहत होते. हातातून राग दिसत होता, पायातून राग दिसत होता. आणि मग काहीतरी करणार म्हणलं, आता खूपच रागामध्ये दिसायले ते. आणि उद्याच यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. पहिल्या दिवशी आल्या 5च पोरी. हे म्हणलं 5 तर 5, एक पोरी आली तरी सावित्री तू शिकवायला पाहिजे. 5 पोरी आल्या, लय झाक झालं. मी हे अशी तयार होऊन गेले पोरींना शिकवायला. अशा पोरी बसल्या, पोरींना पाट्या दिल्या, हातात कलम दिली, लेखणी दिली. आणि हे असे मी शिकवायला सुरू केलं की पोरी अशा घुसकून गेल्या की पळून. होय की तुम्ही कसं हळू जाता बघा, कुठं कार्यक्रम असू द्या, कुठं काही असू द्या, कोणी वक्ते सांगणारे असू द्या, कुठं बाहेरचं बोलणारे असलं तरी जातात. तसं गेले की पोरी घुसकून पळून. पुन्हा आम्ही घरावर गेलं, म्हणलं पाठवा पोरींना, सावित्रीला शिकवायला यायले. लोक हे बाहेरचे लोक जे बामण मंडळ फार त्यांना दम द्यायची, पालकांना म्हणायची, तुम्ही पोरीला शाळेत धाडलं तर आम्ही जिद्द मारू, तुमच्या पोरीला धर्म बुडाल, शाळेत पाठवू नका. लोक घाबरायला लागले. त्याच्यात अशा 2 पोरी माझ्या वर्गात यायला लागल्या. एक दिवस शाळा सुटल्यानं पोरगी आमची एक छोटी बाबू नावाची बाहेर गेली. त्या लोकांनी तिला पकडलं, म्हणले लाडू खा लाडू. त्या लाडूमध्ये दिल्या होत्या काचा फुटून. त्या माझ्या लेकराला काय माहिती त्याच्यामध्ये काय दिले ते. त्या लेकरानं कुठून ते लाडू खाल्ला, रक्ताच्या उलट्या झाल्या आणि आतडे तुटून बाहेर आले आणि बाबूली माझी गतप्राण झाली. माहित नाही मुलीला तुम्हाला, तो शिक्षणाचा पहिला बळी होता. बाहुलीचा भाऊ दाता आहे तिथं, कधी पाहिला नाही आपण, पाहायला पाहिजे. भिडेचा वाडा सुद्धा मोडकळीचा आलाय. पूर्ण इतिहास नष्ट करायला निघाले ते लोक, मोडतोड करायला निघाले. पूर्ण इतिहासच बदलायला निघाले ते लोक. आपण बघायला पाहिजे, आपण पाहायला पाहिजे. आपण वाचन संस्कृती सुद्धा कमी झाली. आताच्या महिला आता आपल्यापर्यंत ठीक होतं. आजकालच्या पोरीच्या हातामध्ये मोबाईल, तर ते लेकरून मोबाईलच पाहते की 6 महिन्याचे लेकरून मोबाईल पाहिले. कधी शिकणार आहात आपण, कधी पाहणार आहे? सगळं कमी होऊन गेले. आता निघाले मोर्चे निघाले. सावित्री ज्योतिराव फुले खरं म्हणलं तर त्यांना 200 वर्ष झाली. ते खरे भारताचे रत्न आहेत. त्यांना भारतरत्न आतापर्यंत दिलेलं नाही. बरीच मागणी व्हायली. आताच्या लोकांना कोणाला नवीन उठले सुटलं भारतरत्न द्यायले. भारतरत्नाचा त्यांनी महत्वच कमी करून टाकले. तर आपला इतिहास आपण जीवन ठेवायला पाहिजे. आणि मग पुन्हा घाबरायला लागले. कोणी घाबरते का जीवाला? पाठवत नव्हते. पुन्हा आम्ही घरोघर गेलो, म्हणलं पोरींना धाडा शाळेमध्ये. घाबरू नका, हरिजीवाला जिच्या हाती पाळण्याची गौरी ती जगाचा उद्धार करी. पुन्हा पालक पाठवत होते, मुलींना येत होते माझ्या वर्गामध्ये. पण लोक मला त्रास द्यायची बघा. रस्त्याला जाता येताना आजकट कुचकट बोलायची, घाण बोलायची, शिव्या शब्द द्यायची. कधी कधी तर शेण माती टाकायची, कधी कधी तर खरकट पाणी टाकायचं. दिवसभर अंगाचा वास यायचा. किती थांबणार माणूस, किती सहन करणार? मी एक दिवस यांना म्हणलं, माझ्याच्या नाही बाय आता शिकवणं होणार. वैताग येतोच ना माणसाला कधी कधी. माझ्याच्या नाही शिकवणं होणार. ते म्हणजे नाही सावित्री, आपण शिक्षणाचा वसा घेतलाय ना, आता नाही मागं नाही यायचं. तू काय कर, पिशवीमध्ये एक मुलं घेऊन जा, तिथं जाऊन बदल आणि पोरी बाळीला शिकव. करू दे त्यांचं काम, त्यांना करू दे, तुझं तू काम कर. मी होय म्हणलं. मी तसंच करायला लागली. मी काय घाबरत नव्हती कोणाला. मी अशी जायची यायची, तरी लोक ऐकत नव्हते. माझं मी काम करीत होते. एक दिवस शाळा सुटल्यानं मी जायला लागली रस्त्यानं, तर एक समोर माणूस उभा राहिला. मी एक टिंगल वरा कोणता उंच पुरं घरावर डोळं आणि म्हणतो कसा, सावित्री शिक्षणाचं खूळ बंद केलं नाहीस तर तुझी अपृषावीत राहणार नाही.
या बाया म्हणलं मी असं त्याच्याकडं पाहिलं आणि काय केलं असेल पोरीनं सांगा काय केलं असेल जे त्याला ठेवून दिली असे ठेवून दिली आणि सगळं गाव पाहत होता आणि म्हणत होता काय बाई आहे की भितर बाबाला मारती मग काय सोडते की काय त्याला माझी अप्रू म्हणजे काय त्याच्या बापाची इस्टेट वाटली का घाबरतच नव्हते मी वाघिणीच होती अशी वाघिणी सारखी जायची वाघिणी सारखी यायची पुन्हा कुणाची टाप झाली नाही माझ्या वाट्याला जायची आणि शिकू नको म्हणायची अशी कामं माझी सुरू होते पण हे बा म्हणलं फारच हुशार असतात ते गेले माझ्या सासऱ्याकडे आमच्या घरी आले त्यांना पक्का माहिती कुठे पिन मारल्यानं काय होतं ते आले आमच्या सासऱ्याकडे म्हणायला लागले गोविंदराव अहो गोविंदराव तुमच्या मुलाने आणि सुनेने उच्छाद मांडलाय हो धर्म बुडायला निघाले तुम्ही त्याला समजावून सांगा नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू वाळीत असा 3 जागी वाकून बोलत होता माझे सासरे मोठी माणसं कुणाची राहतात की माझे सासरे भडकले ना हे घरातच होते यांना म्हणले बाय कोणाला म्हणले ज्योती अरे ज्योती बाय ये बघू हे उभं राहिले की यांच्या समोर येऊ आर तू चालवलंस काय हा आर सुखाला 2 घास खाऊ दे आम्हासने आणि तुला जरी शिक्षणाचा पूल बंद करायचा नसेल तर जाऊ माझ्या घरातून आणि निघाले तड मी स्वतः पाहत होते मी म्हणला चालला कुठा मला एकटीला सोडून चालला असं कुठे तुम्ही मला म्हणलं तुम्ही शिक्षण घ्या मी शिक्षण घेतलं पोरीबाळीला शिकवून मी शिकवायला सुरू केलं मला एकटीला सोडून चालले ते मला हे बघ सावित्री तुझा निर्णय तू घे तुला माझ्यासोबत यायचं का घरी राहायचं तर म्हणजे या बाई मला घरी नाही राहायचं मी त्यांच्यासोबत निघाले आणि कसं भांडायलाच लागले मला तुमच्यासोबत येऊ द्या म्हणून मी कधी कपड्याला त्यासाठी भांडले नाही कधी फिरायला द्या म्हणून भांडले नाही पण तुमच्यासोबत माझं शिक्षणाचा वाटा राहू द्या म्हणून मी भांडायला लागले मी घराच्या बाहेर निघाले मी घरी थांबले असते मुलींना तर मला नाही वाटत तुम्ही इथं जर थांबले असते आज मी निर्णय घेतला मी जर आज बाहेर नाही पडले तर माझ्या पोरीबाळी लेकीबाळी घरातच राहतील म्हणून मी हा धाडसी निर्णय घेऊन मी त्यांच्यासोबत बाहेर आले दुपारचे 2 वाजले होते उन्हाचा पारा होता पायात काही नाही अंगारेच्या कपड्यानिशी आम्ही निघालो सोपं नसते समाजाचं काम करणं निघालो आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये अर्ध्या गावात गेलो त्यांचा मित्र भेटला एक ज्या जातीने लोकांनी बदनाम केले उस्मान शेख ते म्हणला ज्योतिराव तुम्ही गाव सोडून जायची काही गरज नाही समाजाचं काम करताना वा तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही माझ्या एका खोलीमध्ये येऊन राहा गंजपेटीमध्ये त्या घरामध्ये त्यांच्या एका रूममध्ये आम्ही दोघं राहायला गेलो तिथून आमचे कामं सुरू होते शिक्षणाचे म्हणजे सावित्री पोटवाळी शिकायला यायला आपण पुस्तकं लिहू शेतकऱ्याचं असं पुस्तक लिहिलं ब्राह्मणाचं कसं पुस्तक लिहिलं माहिती पुस्तकं लिहिले कोणी वाचत होतं कोणी येत होतं तरी समाज पाहिजे तितकं सुरत नव्हता म्हणले अगं सावित्री पुस्तकं लिहून झाले आपण रक्त वस्त्र सांगतो पोरी बाळीला शिकवा पोरीला शाळेत पाठवा शाळेत होतील ऐकायला तयार नाही आपण कृती तरी काय करा कृती केल्याच्या नंतर तरी लोक पाहून कसं करतील काय करा म्हणून आम्ही सकाळी बसलो तर बाहेरून आवाज आला आमच्या अंगणातून दरवाजातून पाणी वाढ ग माय पोटात पाण्याचा थेंब नाहीये वाढ ग भर ग माय आणि ह्यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला म्हणजे सावित्री त्या लोकांना जाऊन सांग आमच्या हौदाचं पाणी घेऊन जा म्हणावं जिथं नाल्यावर पाणी पाणवठा कुत्रे मात्र जनावर पाणी पित होते तिथं आपल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते समध्या लोकांनी बाहेर जाऊन बोलवलं म्हणून आमच्या हातातलं पाणी घेऊन जा समध्यासने आले वाडगा भरपूर स्वतःच्या हातानं पहिल्यांदा चांगलं पाणी पिलं समध्याचा आत्मा शांत झाला हे म्हणले सावित्री आपण भाऊ खुला करून दिलाय समजा पुन्हा चेतून उठल आपण घाबरायचं नाही आता आपण आपल्यासाठी जगायचं स्वतःसाठी जगायचं नाही या लोकांसाठी जगायचं याच्यासाठी आपण जगायचं आणि तसंच झालं पूर्ण चेतून उठलं म्हणलं अरे ज्योतीचे एक काम सुरूच आहे ते त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल पण आम्ही काही घाबरत नव्हतो तेव्हा लहान पोरीचे लग्न व्हायचे बघा आम्ही म्हणले पोरीचे केस बहादूर द्यायचे नाही इथे सगळे विद्वान मंडळी आहे आम्ही नाव्याचा संप करून आणला ठाऊ असं तुम्हाला नाव्याचा संप काढून आणला समजा नाव्याला आम्ही हे केलं लहान पोरीची लग्न व्हायची एवढ्या पोरीची 5 वर्षाचं म्हणू नका 10 वर्षाचं म्हणू नका 6 महिन्याचे पाळण्याला बाशी बांधायचे कधी कधी पोटाला टिक्का लावायचं तुमची मुलीसाठी काम करायचं लयच भागाची
म्हणून ती सुंदर नाही दिसली पाहिजे नवरा मेल्याच्या नंतर. आम्ही ठरवलं आता पोरीचे केस फाटून द्यायचे, समजा नव्याने एक केलं. तुम्ही समजा करायचं म्हणजे त्या लोकांची दाढी कटिंग करायची नाही. आणि त्यांनी आम्हाला साथ दिली. बरंच आता म्हणजे समाज सुधारत होता, ऐकत होते लोक. ते आले आमच्या सोबत संपर्क केला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाला, महिना झाला. या लोकांच्या वाड्यात दाढी कटिंग झाली ना परेशान. आम्हाला ज्योतीचं काम काही समजलं झाले तर आपण घरी जाऊन त्यांना म्हणून की आमच्या दाढी कटिंग तरी करा, त्या पोलीस राहू द्या. समजे घरी आले आणि म्हणले पोरीचे केस आम्ही घालणार नाही, त्याची करणार नाही की केस मुंडन आमची दाढी कटिंग करा. तेव्हा कुठे संपर्क म्हटला आणि पोरीचे केस कमी करणं आम्ही बंद केलं. या लोक मग जास्त चेतून उठले की म्हणले ज्योतीचा काहीतरी बंदोबस्त करायला लागले, जिद्दच मारावं लागेल याला. तेव्हा कुठे गपचूप बसतील. आणि एक दिवस रात्रीच्या 12ला हे पुस्तक लिहित बसले होते. दरवाजावर असा आवाज आला, टक. बोललो बाई रातच्या 12ला कोण आलं असं? मी असं दार उघडून पाहिलं तर 2 रांडगे लोक हातामध्ये कुऱ्हाडी घेऊन, कुठे आहे ज्योतिराव? आम्हाला त्याची खांडोळी करायची, कुठे आहे ज्योतिराव? मी मागं झाली, हे समोर आलं. म्हणतात काय झालं? का मारताय समोर? आम्हाला ठेवलं नाही. पैकर भेटला की आम्हाला तुमची खांडोळी करायची. अरे हो, माझी खांडोळी करून तुम्हाला जर पैसे भेटत असतील तर मला बरंच वाटेल की, पण मी काय म्हणतो ते तर ऐका. समाजाचं काम करतोय, पोरी बाळीला शिकवा म्हणतोय, शाळांमध्ये पोरी, आणि तुम्ही मलाच मारताय का? तुम्हाला कोणी कुऱ्हाडी दिल्या, त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडी देऊन बघा कशी धोत्रबोली होत नाही त्यांची. मारणं सोपं आहे का तुम्हाला? त्यांनी टक्कमध्ये एकमेकाकडे पाहिलं, कुऱ्हाडी दिल्या फेकून. म्हणले ज्योतिराव आता आम्ही तुम्हाला तुमच्याकडे कोणी कानाकोडा करेल ना त्याची आम्ही खांडोळी केल्या मी राहणार. लोक परेशान झाले. उद्यापासून ज्योतिरासोबत 2 लोक रक्तदार म्हणून राहिले. लोक परेशान झाले. म्हणले अरे ज्योतिकडे काय चिमितकार आहे की काय, जादूटं नाही काय, मारायला गेले लोक याच्यासोबत फिरायले. असे कामं आमची एक सुरूच होती. आम्ही काही घाबरत नव्हतो तेव्हा. मग पुन्हा बराच समाज सुधारला होता, बराच आमच्यासोबत येत होता. लोकांना माहिती होऊ लागली चांगले काम आहे समाजाचं ते. पण एक दिवस काय झालं, रात्री 7च्या लागली कपूरला घेऊन आली की खुशी आहे आणि विधवा दिसती. त्यामुळे सावित्री काशी नावाची विधवा आहे, तिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, जीव दिलेली झाली होती. मी तिला घेऊन आलो. हिला पोरीसारखं सांभाळू, आपल्या घरी ठेवू. हिला बाळ झाल्याच्या नंतर हिने ठरवून राहायचं की जायचं ते. मी होय म्हणलं. तिला मुलीसारखं सांभाळलं. तिला मुलगा झाला. तो मुलगा आम्ही दत्तक घेतला आणि त्याचं नाव मी यशवंत ठेवलं. आणि नंतर घरावर आम्ही पाठीच लिहून ठेवली, कुणी अडले निर्गेला यावं, बाळ पाहिजे असेल तर घेऊन जावं, नाही तर घेऊन जावं. 200 वर्षापूर्वी माझ्या अंगणामध्ये लहान लहान लेकरं खेळत होते. मी आई घरी नाही म्हणून काय झालं, ही समधी बसलेली लहान लहान लेकरं माझी मला आई म्हणत होती. आमचे असे कामं सुरू होते. दुष्काळ पडला तरी आम्ही लेकरायला खाऊ घालत होतो, घासातला घास खाऊ घालत होतो. हिरांच्या शाळेला जायचे, तिथून भेटायचं काही दिवस, त्याच्या शाळेचं काही, आम्ही लेकराला जात होतो. असे आमची कामं सुरू होती. आता आम्ही थोडं करायला लागलो होतो. याचं पुस्तक लिहिणं सुरू होतं. सत्यधर्म आणि सावित्री यांनी पुस्तक लिहिलं. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपले विधी आपण ओळखा. सावित्री आणि सत्यधर्म पुस्तक लिहित होती. ब्राह्मणाच्या हातून विधी करून घ्यायचा नाही तर काय होतं बघा, बाळ झालं ब्राह्मणाकडे जा, घर बांधलं पूजा त्यांच्या हातातून, कोणता विधी त्यांच्या हातातून. आता इथून तुमच्यात आणि तुमच्या देवामध्ये यायचे नको, सगळे कामं तुमच्या तुम्ही करा, त्यांच्या हातातून काही करून घ्यायचं नाही. हे पुस्तक पूर्ण करीतच त्यांच्या हाताला हात थंडा पडला. म्हणजे सावित्री इकडे बघू, माझ्या हाताला काहीतरी झाले बघ. हात गारचीच पडला होता, लकवा मारला होता आता पॅरालिसिस. मी उजव्या हाताला पेन डाव्या हातात दिला आणि डाव्या हाताने त्यांनी पुस्तक पूर्ण केलं. आणि पुस्तक पूर्ण करीतच म्हणले, सावित्री आता काय माझं मला खरं वाटत नाही बघ, मला काही खरं वाटत नाही. तू हे काम जे आहे आपण हातात घेतलेलं आहे समाजाचं, तू काम सोडू नको, तू तुझ्या परीने काम कर. आपल्या यशवंताला लहानाचं मोठं कर आणि त्याला डॉक्टर कर, त्याच्या हातातून समाजाची सेवा झाली पाहिजे. आणि असं लय बोलत होतं आणि हे जे पुस्तकाचं गाठोडा आहे ना, मानून ठेव, कोणीतरी युग पुरुष येईल आणि पुस्तक वाचतील. आणि युग पुरुष येणार आहे. हे जे मनुस्मृती नावाचं पुस्तक आहे ना, ते जाळून टाकणार आहे. महिलांसाठी फार घातक पुस्तक आहे. आणि तो युग पुरुष इतका महान असेल की पूर्ण स्त्रियाचा आणि जगाचा उद्धार करेल.
सगळ्या गोरगरिबाचा आणि स्त्रियांचा उद्धार करणारा युग पुरुष येणार आहे. आणि खरंच तसं झालं. मनुस्मृती जाळली आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि असं नाही बोलत होतं आणि बोलतच डोळे लावून गेले. मला आता कळालं होतं आता काय राहिलेलं नाही, समजा संपलेला आहे. मी रडत बसले नाही, मी डोळ्यातून टुपूस काढला नाही. मी माझ्या यशवंताला म्हणले, यशवंता ते मडकं धर, आपल्याला विधी पूर्ण करायचा आहे, स्मशानात जाऊन आपल्याला विधी उरकायचा आहे. ते माझं लेकरू आलं मडकं धरायला. तर तिकडून माझा धीर म्हणते, यशवंता त्या मडक्याला हात लावायचा नाही, तू सावित्रीचा दत्तक मुलगा आहेस, तू सावित्रीचा मुलगा नाहीस. मी माझ्या यशवंताला म्हणलं, तू सर मागे. आणि मी हातामध्ये मडकं धरला आणि मी माझ्या पतीचा अंत्यविधी पूर्ण केला स्मशानात. इतिहासातली भारतातली पहिली स्त्री होते मी, माझ्या पतीचा अंत्यविधी करणारी आणि स्मशानात जाणारी. आणि घरी येऊन पुन्हा मी कमर कचून कामाला लागली. बरेच लोक माझ्यासोबत येत होते, मदत करीत होते. बराच समाज सुधारला होता. शाळा असतील, शाळेत शाखा आम्ही बऱ्याच उघडल्या होत्या. महिलांसाठी असतील, मुलींसाठी असतील, वृद्धाश्रम असतील, बरेच असे आमचं कामं सुरू होते. मी यशवंताला लहानाचं मोठं केलं, त्याला डॉक्टर केलं, तो परदेशात शिकायला गेला आणि तो नगरला मग कामाला दवाखान्यामध्ये होता. आणि आता गोष्ट आली ना शेवटाला, पुण्यात आला प्लेग, फार मोठी साथ आली प्लेगच्या, जशी आता मागे कोविडची आपल्याकडे आली होती तशी. गावचे गाव मरायला लागले, गावचे गाव उद्ध्वस्त व्हायला लागले. तो आजार, ते प्लेग, तो उंदरा मार्फत आला होता. बंदरात जहाजानं पहिलं दळणवळणाची साधन होते, जहाजच होते, असे वाहने होते. इंग्रज लोक म्हणले जहाज तिसऱ्या तिथं थांबवा, त्यांनी जहाज थांबून टाकले, म्हणजे बाहेर देशात उंदरा येते ते जहाजाने. गावचे गाव बसायला लागले, गावातले लोक बाहेर जायला लागले. काय काय तर घरातच मरत होते. इंग्रज लोकांना समजलं की एक आजारी माणूस आहे, त्याला त्याच्यापासून आजार होऊ नये म्हणून त्याला जंगलामध्ये नेऊन सोडत होते ते इंग्रज लोक. मला जेव्हा कळालं तेव्हा मी इंग्रज कचेरीवर गेले. म्हणलं, अरे मरायचं तर त्यांना मरू द्या, कुत्र्या मांजराला खायला माणसं ठेवता का तुम्ही? आणि तेव्हापासून मग ते पुन्हा घरातच राहायला लागले. मग मी जसं जमल तसं काम करीत होते, मदत करीत होते. मी माझ्या यशवंताला बोलून घेतलं ना घरून, त्याला पुण्याच्या माळरानावर एक तंबू टाकून दिला आणि तिथं ते दवाखान्यात टाकून देऊन पाहिजे लागत होते. आम्ही मदत करत होतो, जमत तसं लोकांना नेत होतो. कोणी चांगले होत होते, कोणी जात होते. आणि तशातच मग माझ्या यशवंताला वाटायचं माझ्या आईनं फार आयुष्यभर काम केले, माझ्या आईनं आता यायला नाही पाहिजे, तिला ह्या आजार होईल. पण माझ्या जीवाची मला काळजी नव्हती. मी मदत करीत होते, जात होते, लोकांना पोचत होते. आणि एक दिवस मला कळालं की 10 वर्षाचं लेकरू घरामध्येच आहे दाखवलं. मी घरात गेले, पाहिले तर त्याच्या काठीत गाठ होती. बारीकसा ताप यायचा, काठीत गाठ यायच्या, गाठीने ते लोक मरायचे. मी त्या लेकराला 10 वर्षाच्या लेकराला घेतलं, खांद्यावर टाकलं आणि मी माझ्या यशवंताच्या दवाखान्यामध्ये पोहोचले त्याला. पण त्याच्यातच मलाही तो आजार झाला, मलाही त्या प्लेगच्या आजाराने झालं आणि त्याच्यातच माझा शेवट झाला. प्लेगच्या साथीमध्येच माझा सुद्धा झाला. तर अशी होती आपली सावित्रीबाई आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथं उभे आहोत. त्या सावित्रीबाईने आपल्याला इथपर्यंत आणलं. त्या सावित्री यशवंता, त्या सावित्रीबाईनं पाया लावला शिक्षणाचा आणि त्याच्यावर माझ्या बाबासाहेबांनी कळस केला. बाबासाहेबांनी सुद्धा मेहनत घेतली आहे स्त्रियासाठी. 6 महिन्याच्या रजा असतील, 8 महिन्याचे 8 तासाचे हे असतील, तास असतील. समजा हे सगळं बाबासाहेबांमुळे आणि आपल्या सावित्रीबाईमुळे आपण इथे उभे आहोत. तर तुम्ही मला बोलवलं आणि मला संधी दिली. माझं काही चुकलं असेल किंवा काही तर तुम्ही मला ताईंनी सावित्रीबाईचं चरित्र आपल्या समोर उभं केलेलं आहे. आपण सर्वजण त्यांचे टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. आणि असाच कार्यक्रम आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना परत आपण बोलवून आपल्या या स्टेजवर एकदा सर्वांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित करू. अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथं आपली प्रस्तुती केली आणि साध्या सरळ भाषेमध्ये सावित्रीबाई फुलेंचं चरित्र आणि त्यांची अभिनय आणि त्यांची
सावित्री माई सारखंच आहे. तुम्ही जर सावित्री माईचा फोटो पाहिला महाराष्ट्र शासनाने तर अगदी त्या पद्धतीनंच उभे होऊन त्यांनी सावित्री माईचं चरित्र साकार केलेलं आहे. तेव्हा आम्ही आमच्या आजच्या या धम्मवर्गातर्फे आपलं अधिक आम्ही अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. जय भीम.